शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्या ऊसाची लागवड बरेच शेतकरी 6 फूट 7 फूट 8 फूट अंतरावर करतात. अडचण काय इथे बघा, शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न असा असतो 7 फुटाच्या लागवडीत 6 फुटाच्या लागवडीत सर त्याला माती कशी लावायची. मग आता आपण त्याच्यावर काय जुगाड करायचो, आपला जो रिव्हर्स फॉरवर्डचा रोटावेटर आहे तर त्या रोटावेटरला आपण निम्मी पाती काढायची, एका बाजूने पहिला चालवायचं परत दुसऱ्या बाजूने चालवायचं, अशा पद्धतीनं आपण चालवत होतो. पण आज आपण हा महाराष्ट्र ॲग्रोचा आपल्याकडे हाच रोटावेटर आहे, पण तो छोटा रोटावेटर आहे रिव्हर्स फॉरवर्डचा. आणि आता हा एक 4 फुटीतला रोटावेटर आणलाय, 4 फूट 4.5 सॉरी, तर 4.5 फुटातला हा रोटावेटर आहे आणि त्यांना आम्ही थोडं माती लावायचं काम करतोय. आज आपल्यासोबत महाराष्ट्र ॲग्रोचे अनवर साहेब आहेत. आम्ही ट्रायल म्हणून बघून घालून बघावं म्हणलं की द्राक्षाच्या बागेत चालते तर ऊसामध्ये कसं चालतं, तर ह्याची थोडक्यात जरा माहिती बघूया आणि तुम्हाला काम पण दावतो कसं आहे. सिंगल ह्याच्यामध्ये मारता येते, म्हणजे 2 वेळा रोटावेटर चालवायची गरज नाही ना, ह्या बाजूनं पण आणि ह्या बाजूनं पण. एकदा सिंगल मारला मध्ये की दोन्ही बाजूला माती आपल्याला पाहिजे तशी लागते. आज आपण श्रीकांत गवळी यांच्या शेतामध्ये आहोत, तिथं ट्रायल चालू आहे. ट्रॅक्टर आत्ता जोडलाय पुढे, तो 27 HP चा त्यांचा श्रीकांत गवळी यांचा ट्रॅक्टर आहे. तर थोडक्यात ह्या रोटावेटर बद्दल आपण माहिती घेऊया. अनवर साहेब, थोडक्यात ह्या रोटावेटरच्या डायमेन्शन विषयी किती पानं आहेत आणि किती पाती आहेत ह्याच्याबद्दल जरा थोडक्यात माहिती द्या. नमस्कार. हा ॲग्रोवेटरचा 4.5 फुटी रोटावेटर आहे. याच्यामध्ये वर्किंग विड्थ जी आहे ती 4 फीट आहे आणि 32 ब्लेड आपल्यामध्ये याच्यावर जे टाईपचे ब्लेड याच्यामध्ये वापरलेले आहेत, ज्याच्यामुळं माती जी आहे ती 7 फूट सरी असेल, 7 फूट 7.5 फूट सरी याच्यामध्ये आपल्याला ऊसाला माती व्यवस्थित लावून देतं. आणि हा जो आहे तो 27 HP 30 HP ट्रॅक्टरांना एकदम सहजपणे चालतो. आम्ही 24 HP ला पण जोडून आता ट्रायल घेणार आहे. आम्ही आणलाय 24 HP पण ट्रॅक्टर, बघू त्याला कसं चालतंय. शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर आतल्या आत 4 फूट रोटावेटर आहे, बाहेर तुम्ही बाहेरच्या बाहेर जर मोडलं तर तो 4.5 फूट आहे. तर ह्याच्यामध्ये ट्रॅक्टरला जोडताना फक्त आत्ता 27 HP जोडलाय, बघू आपण 24 HP कसं चालतोय. रोटावेटरचं काम कशा पद्धतीनं चालतंय तर ते आपण थोडक्यात बघूया. आपल्याकडे आता जो आपण 3 फुटातला रोटावेटर जो आहे तर तो रोटावेटर चालवतोच, पण ह्यापेक्षा ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा. मला मागच्या वेळेला एका शेतकऱ्याने कमेंट टाकली की सर ट्रॅक्टरचं भाडं डबल लागणार का, तर तिथं लागणार, पण आता इथं सिंगल ह्याच्यामध्ये तुमचं काम होऊ शकते. तर कशा पद्धतीने काम होते आपण बघू. हे बघा, आता हे अशा पद्धतीनं माती लावायचं काम होतंय. दोन्ही बाजूला चांगल्या पद्धतीने माती लागते. आता महत्त्वाची सगळ्यात गोष्ट, डिझेलची बचत ह्याच्यामध्ये चांगली होते, कारण आता ट्रॅक्टर एकदाच चालणार आहे. अजून ह्याच्यात आपल्याला बदल करता येतील. मध्ये जर नांग्याची पाती टाकली तर अजून ट्रॅक्टरवरचा थोडा लोड कमी होईल. या अशा पद्धतीने अतिशय सुंदर माती ट्रॅक्टरला वन स्टॉप ह्याच्यामध्ये लागत्या. तर हा फायदा या रोटावेटरचा आहे. अशा मेकॅनायझेशन करणं गरजेचं आहे. तर हे आता कशा पद्धतीने होतं म्हणून बघायला आलो. आता आपण ह्याच्यामध्ये 740 RPM ला आता ट्रॅक्टर लावला, 27 HP ला 740 RPM येतं. तर माती बघा किती सुंदर पद्धतीनं लागतात. आणि जर तुम्ही हे जर बघितलं तर बेड पण अतिशय चांगल्या पद्धतीनं बघा तयार होतो याच्यामध्ये. आता हा बेड दिसतंय, ऊसाच्या बुडक्यात पूर्ण माती ह्याच्यामध्ये गेलेली आहे आणि बेड पण हा अशा पद्धतीनं पूर्ण तयार होतोय, तर काय अडचण येत नाही. हे बघा, तर बघूया हे ट्रायलमध्ये आहे. अजून ह्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करता येतील ते बघू. आणि याच्यासाठी तुम्हाला अनवर साहेबांचा संपर्क क्रमांक देतो, तर तुम्ही त्याच्यावर बोलून त्यांच्याशी घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आता आपण हा 24 HP मध्ये जो ट्रॅक्टर आहे ना आपला कुबोटा, त्याला हा रोटावेटर जोडलाय आणि त्याला सुद्धा लोड पकडत नाही. आता लो फर्स्टवर ट्रॅक्टर चालू आहे आणि योग्य पद्धतीने आपल्याला पाहिजे अशी माती याला पण लागते. बघायचं दिसत असेल तुम्हाला. मगाशी 27 HP ला चालवून पाहिला, व्यवस्थित चालला. 24 HP ला पण हा रोटावेटर चालतोय. त्यामुळे काय ट्रॅक्टरची HP जरी आपली कमी असली, म्हणजे 24 HP पर्यंत, 21 ला काही चालणार नाही, पण 24 HP पर्यंत पण काय अडचण नाही. आणि 540 RPM न चालू आहे. हे बघा माती किती माती आत जात्या, हे बघा.
ट्रॅक्टर तुम्हाला दिसेल. माती कशा पद्धतीने पडते बघा. पूर्ण खाली येऊन पडते माती इथपर्यंत.